नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा पाठ बालसाहित्यिका गिरिजा कीर। विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकात एकूण 4 स्थूल वाचनाचे पाठ आहेत। त्यातील कोणत्याही 3 पाठांवर 6 गुणांचे प्रश्न असतील। 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, यातून संपूर्ण पाठाचे आकलन होईल। बघूया तर बालसाहित्यिका गिरिजा कीर। या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड। त्यांचा जन्म 18 जानेवारी 1945 रोजी झाला। त्या प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका आहेत। शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून कार्य केल्यामुळे त्यांनी बालसाहित्य विपुल प्रमाणात लिहिले। लहान मुले, शिक्षण व मराठी भाषेची समृद्धी यावर त्यांनी अधिक कार्य केले। त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत। मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या। त्या काळात त्यांनी सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने विश्वकोशाचे 20 खंड माहितीच्या महाजालावर म्हणजे इंटरनेटवर आणले। विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली। साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे। सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या। त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या तसेच आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात। याचा अर्थ काही नावांना म्हणजेच व्यक्तींना प्रसिद्धीचे वलय असते। याचा अर्थ त्यांच्या सभोवतालच्या मोठ्या वर्तुळात, क्षेत्रात त्यांनी प्रसिद्धी मिळवलेली असते। उदाहरणार्थ साहित्य क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, कला क्षेत्र। आणि काही नावे हृदयांकित असतात, म्हणजे आपल्या हृदयात, मनात त्यांनी स्थान निर्माण केलेलं असतं। अनेक कलाकार, खेळाडू प्रसिद्ध असतात, पण त्यातील काहींनीच तुमच्या हृदयात घर केलेलं असतं। अगदी त्याचप्रमाणे गिरिजा कीर हे नाव वलयांकित असूनही हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे। त्यांच्या साहित्यात माणुसकी ओतप्रोत भरून दिसते। विद्यार्थी मित्रांनो, जे दररोज प्रसिद्ध होते, दररोज प्रकाशित होणारं दैनिक, दर आठवड्याला प्रकाशित होणारे असते साप्ताहिक, दर महिन्याला प्रकाशित होते त्याला म्हणतात मासिक, 2 महिन्यांचे द्वैमासिक, 3 महिन्यांचे त्रैमासिक, 6 महिन्यांचे षण्मासिक, तर वर्षाचा वार्षिक अंक असतो। तसेच ठराविक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणारे असते नियतकालिक। हे तुम्हाला माहीत असायला हवे। गिरिजा कीर यांनी अशा विविध अंकांतून लेखन केलं आहे। तसेच पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांतून लीलया म्हणजे सहजपणे संचार करणाऱ्या व उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या लेखिका आहेत गिरिजा कीर। त्यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह व बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे। एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणं म्हणजे नेमकं काय हे पाठाच्या सुरुवातीला दिलेलं आहे। त्याआधी साहित्यातील रस कोणते हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे। शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत, वत्सल हे 9 रस आहेत।
साहित्याच्या वाचनाने, आकलनाने आपल्याला या रसांची अनुभूती होते. ती जेवढी प्रभावी असेल तेवढेच साहित्य आपल्याला अधिक आवडते. यावरूनच बघा, पुस्तकात रसास्वाद म्हणजे काय ते सुरुवातीलाच सांगितले आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणं. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. बघा, पुस्तकात 8 मुद्दे दिले आहेत या संदर्भात. आपण एकेका मुद्द्याचा अर्थ बघू. पहिला मुद्दा आहे पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता हे पाहावं. विद्यार्थी मित्रांनो, वाङ्मय प्रकार म्हणजे साहित्याचा प्रकार. कथा, कादंबरी, कविता, ललित लेख, नाटक हे प्रमुख वाङ्मय प्रकार आहेत. काव्य असेल तर पुन्हा त्याचा प्रकार कोणता? गझल, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, गोंधळ इत्यादी हे आपल्याला ओळखता यायला हवे. दुसरा मुद्दा आहे पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. आता बघा, तुम्ही एखादी कथा, कादंबरी वाचतात, दूरदर्शन मालिका, चित्रपट पाहतात. त्यात अनेक व्यक्तिरेखा असतात. म्हणजेच व्यक्तींनी वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या असतात. प्रत्येकाचे त्यात महत्त्व असतेच. पण तरीही काही व्यक्तिरेखा आपल्याला खूप आवडतात. आपल्याला नायकाचीच भूमिका आवडेल असं नाही, तर इतरही काही आवडू शकतात. ती त्यांच्या कोणत्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे हे आपल्याला मांडता यायला हवं. तिसरा मुद्दा आहे व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. कोणतीही व्यक्तिरेखा लेखकाने त्या पुस्तकातून कशी उभी केली आहे, सहजपणे जाणवते, सहजपणे फुललेली जाणवते की कृत्रिम वाटते. चौथा मुद्दा आहे कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. कथानक म्हणजे एखाद्या कथा कादंबरीतील मूळ गोष्ट. तुम्ही 3 तासाचा चित्रपट पाहिल्यावर त्याचे कथानक म्हणजे स्टोरी 10 मिनिटात सांगतात. तेच कथानक पुस्तकात किंवा चित्रपटात विस्तारित स्वरूपात असते. ते कसे आहे? आकर्षक आहे का? पुढे काय होणार याची उत्सुकता किंवा उत्कंठा जर असली तर ती कथा आपण तल्लीन होऊन पूर्ण ऐकतो किंवा वाचतो. अशी उत्कंठा वाढवणारी म्हणजेच उत्कंठावर्धक आहे का हे पाहायचं. पुढचा मुद्दा आहे काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेतसुद्धा एखाद्या कवितेचे किंवा काव्यपंक्तीचे रसग्रहण करा असा 4 गुणांचा प्रश्न येतो. त्यामुळे हा भाग नीट बघा. भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य यातील फरक लक्षात घ्या. अर्थसौंदर्य म्हणजे कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, आशयाला पुढे नेणारा विषय, शब्दांचा चपखल वापर म्हणजे योग्य वापर, अर्थछटा, अलंकार इत्यादी गोष्टी. विचारसौंदर्यामध्ये कवितेतून व्यक्त होणारा विचार, कधी सर्वसमावेशक तर कधी नेहमीपेक्षा वेगळा, अनुभवांचा अंतर्मुख होऊन केलेला विचार इत्यादी गोष्टी. भावसौंदर्यात काय पाहायचं असतं? कवितेतून व्यक्त होणारा भाव, वाच्यार्थाच्या पलीकडील भावार्थ, भावनांचा आविष्कार, संवेदनशीलता, रस, कल्पना, प्रतिमा इत्यादी. पुढचा मुद्दा आहे लेखकाची भाषाशैली कशी आहे. प्रत्येकाची लिहिण्याची एक पद्धत असते, ढब असते, लहेजा असतो. त्यालाच म्हणतात शैली. शैली म्हणजे लिखाणाची पद्धत, रीत, तर्रा, धाटणी किंवा खुबी ती आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि प्रत्येक लेखकाची ती वेगळी असते. अलंकारिक भाषेचा वापर, म्हणी, वाक्प्रचारांचा वापर, ओघवती शैली, सुटसुटीत पदरचना किंवा नमुना, ग्रामीण भाषा शैली अशी यात विविधता असते. प्रत्येक वाङ्मय प्रकाराची शैली वेगळी असते आणि त्यातही प्रत्येक लेखकाची वा कवीची स्वतःची अशी वेगळी शैली असते.
आपण वाचलेल्या पुस्तकाचं परीक्षण करताना किंवा रसास्वाद घेताना या गोष्टी पाहायच्या असतात. पुढे अजून काय पाहायचं? पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? पुस्तकाची सुरुवात चांगली असेल तर पुस्तक पूर्ण वाचावेसे वाटते आणि शेवट प्रभावी असेल तर ते कायम स्मरणातही राहते. म्हणून सुरुवात व शेवट आकर्षक आहे का हे पाहावे. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश, तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? विद्यार्थी मित्रांनो, एखादे पुस्तक आवडले तर त्यातील हे सर्व मुद्दे मनाला भावलेलेच असतात, खोलवर बिंबतात. आणि पुस्तक आवडत नाही तेव्हा त्यातल्या काही गोष्टी आवडत नाही, तेव्हा आपण ते पुस्तक वाचतही नाही किंवा पुन्हा ते वाचावेसे वाटत नाही. तुम्ही एखादे पुस्तक वाचले असेल तर या 8 मुद्द्यांच्या आधारे 8-10 ओळी तरी लिहिल्या, त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेता आला असे म्हणता येईल. प्रस्तुत पाठात लेखिका विजया वाड यांनी उदाहरणादाखल बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या काही साहित्यकृतीचा रसास्वाद घेऊन त्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. ते कसे करावे हे आपण आत्ताच पाहिले. यावरून आपल्याला गिरिजा कीर यांच्या साहित्याचा परिचय तर होईलच, त्याबरोबर रसास्वाद कसा घ्यावा व समीक्षण कसे करावे हे सुद्धा कळेल. सुरुवातीला त्यांनी गिरिजा कीर यांच्या साहित्याचे विशेष सांगितले आहेत. ते म्हणजे त्यांच्या साहित्यात तोचतोपणा नाही, म्हणजेच काय तर नाविन्य आहे, हे त्यांचे मोठे यश आहे. दुसरा मुद्दा म्हणजे चमत्कार, अद्भुत रम्यता यापेक्षा त्यांनी बालविश्वातले दैनंदिन प्रश्न महत्त्वाचे वाटतात. लहान मुलांना चमत्कार, परिकथा, अद्भुत कथा असं जरी आवडत असलं ना, तरी बालविश्वातील बालकांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना कोणत्या अडचणी येतात ते लेखिकेने समजून घेतले आहे. लहान मुलांना आपण गृहीतच धरतो बऱ्याच वेळा. ते काय विचार करत असतील याचा विचार पालक करतीलच असं नाही. गिरिजा कीर यांच्या बालसाहित्यातील बालनाटिका, चरित्रे, कथा आणि बालकादंबरी या 4 साहित्य प्रकारांची ओळख आपल्याला करून दिली आहे. सुरुवातीला बघूया बालनाटिका. बालकांना त्यांच्या वयाच्या मुलांशीच खेळायला आवडते. त्याचप्रमाणे नाटकात त्यांच्या वयोगटातील मुलं जर दाखवलेली असतील तर त्यांना ते पाहायलाही आवडतं, कारण त्यांच्या भावविश्वाशी ते एकरूप असतं. बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नील राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. लेखिका म्हणतात, मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. विद्यार्थी मित्रांनो, जोडाक्षर विरहित वाक्य लिहिणंसुद्धा अवघड आहे, तर पुस्तक लिहिणे किती अवघड असेल. तुम्ही 10 वाक्य अशी लिहून बघा ज्यात एकही जोडाक्षर नाही, मग तुमच्या लक्षात येईल किती अवघड गोष्ट आहे. म्हणूनच म्हटलं आहे की त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नांना, स्तुत्य म्हणजे स्तुती करण्याजोगे, गिरिजाबाईंची ही बालनाटकं साथच देतात. म्हणजे त्यांच्या कामाशी ते एकरूपता साधतात. लेखिका म्हणतात, मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो? तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया, देव नक्की प्रसन्न होईल. मुलं खूप श्रद्धाळू असतात. ते म्हणतात की हा अर्ज बाप्पा पुढे ठेवू आणि देव बाप्पा आपल्याला प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकेने मुलांच्या काय छान छान तक्रारी आहेत त्या मांडल्या आहेत
आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे, बर्फ का गोला खाण्याची आझादी पाहिजे, भेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळी कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य लाभलं आहे. मनाच्या खिडक्या उघडणे म्हणजे मन मोकळं करणे. थोडक्यात गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष कोणते? जिव्हाळ्याचे प्रश्न, जोडाक्षर विरहित लेखन, मोजकी पात्रे, जिवंत दृश्य साकारणे, बालप्रेक्षकांची मने जिंकणे इत्यादी. हे लक्षात ठेवायचेत विशेष. आता पुढे पाहूया चरित्रे. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. फक्त त्यांचं स्मारक बांधून पुतळे उभारून उपयोग नाही, त्यांच्या कार्याचा वसा घेतला पाहिजे. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. तुम्हाला माहिती आहे महात्मा ज्योतिबा पिता का म्हटलं आहे? कारण त्यांनी प्रत्येक स्त्रीला साक्षर केलं आहे. त्यांच्यामुळेच आज स्त्रिया पुढे गेल्या आहेत. चूल आणि मूल सांभाळणं एवढंच त्यांचं काम होतं. आज स्त्रिया शिकल्या, पुढे गेल्या, कुटुंबालाही पुढे आणलं. पुढे ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांच्या योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खासियत आहे म्हणजे वैशिष्ट्य आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ. 9वीच्या एक होती समयी या पाठात तुम्ही अनुताई वाघ यांचा परिचय करून घेतला आहे. यांचं चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येत, हेच अनुताईंचं खरं स्मारक ठरेल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं, म्हणूनच ते महान संत होत. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या, एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. गंगेचं पाणी, गंगेचं जल आपण पवित्र मानतो, तसं त्यांचं जीवन होतं. पुढील मुद्दे लक्षात ठेवा. बालसाहित्यिका गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या चरित्रांची वैशिष्ट्ये कोणती? तर उत्तम संस्कार घडविणारे, चरित्र नायकाचे नेमके वर्णन, प्रत्येकाचा एक एक महत्त्वाचा विचार, प्रभावी संदेश आणि हृदयस्पर्शी भाषा, ही त्यांच्या चरित्रलेखनाची वैशिष्ट्ये आहेत. अशा प्रकारे त्यांनी चरित्रलेखनाला नवा आयाम म्हणजे नवी दिशा दिली आहे. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी असल्याचं डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने बरे वाटेल असा निर्वाळाही देतात, म्हणजे विश्वास देतात, खात्री देतात. मधू अत्यंत निरुपायाने म्हणजे नाईलाजाने पैशांसाठी आईसाठी एकाचं पाकिट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो,
तब्बल 2000, पण सोबत एक चिठ्ठी असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशांचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचं हे दर्शन विस्मयचकित करणारं आहे. चोरलेले पाकीट परत करणे, चूक कबूल करणे हा मुलाचा मोठेपणा, आणि मुलाला न रागवता त्याला पैसे राहू द्यायला सांगणे हा त्या माणसाचा मोठेपणा. मुलाची आई बरी झाली तर आपलीच आई बरी झाल्यासारखं वाटेल असं म्हणणं यातून होणारं माणुसकीचं दर्शन. पुढे फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची म्हणजे फुलं फुलवणारा म्हातारा या नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार जरी असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचं उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, स्वैर अनुवाद म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करताना शब्दशः जसाच्या तसा अनुवाद न करता फक्त मूळ कथानक तेच ठेवून आपल्या भाषेत ती कथा लिहिणं याला म्हणतात स्वैर अनुवाद. आता बालकादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महा चळवळ्या वळवळ्या, बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असं वाटून आगीचा बंब बोलवण्याचं प्रकरण या कथेत रंगलं आहे. येडबंबू ढब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. ढब्बू हा मुलगा आईच्या उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो. त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. ढब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. ढब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेलं मिठाईचं ताट ढब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. वामकुक्षी म्हणजे दुपारची झोप. हा शब्द कसा आला आहे ते बघा. वाम म्हणजे डावी, कुक्षी म्हणजे कुशी. जेवण झाल्यावर जास्त वेळ झोपू नये, पण 10-20 मिनिटे डाव्या कुशीवर म्हणजे शरीराच्या डाव्या बाजूवर झोपलं तर अन्नाचं व्यवस्थित पचन होतं, म्हणून त्याला वामकुक्षी म्हणतात. कोणी जेवण करून 2 तास उताणा झोपलेला असेल तर त्याला वामकुक्षी म्हणत नाही, लक्षात घ्या. येडबंबू ढब्बू या कथेतून मुलाचा आज्ञाधारकपणा व निरागसता दिसतेच, पण त्यामुळे ऐनवेळी तो आईची पंचाईत करतो. हा या कादंबरीतला छान विनोद आहे. लेखिका शेवटी म्हणतात, गिरिजाबाईंना शब्दांचे सुंदर दान पडले आहे. दान पडणे म्हणजे मनाप्रमाणे होणे. तुम्ही सापशिडीचा खेळ खेळतात तेव्हा तुम्हाला पाहिजे ती संख्या मिळाली व सीडीवर चढता आले की तुम्ही खुश होतात, म्हणजे तुम्हाला छान दान पडले. पूर्वीचा सारीपाठाच्या खेळाबद्दल तुम्ही ऐकले असेल. कौरवांच्या मनाप्रमाणे दान पडले आणि पांडव हरले होते. लेखिका विजया वाड यांना म्हणायचं आहे की गिरिजा किर यांची विपुल व समृद्ध अशी शब्दसंपदा लाभली आहे. म्हणजेच काय तर शब्दांचे सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दोकराने. लेखिका डॉक्टर विजया वाड यांना म्हणायचं आहे की गिरिजा किर यांना विपुल व समृद्ध शब्दसंपदा लाभली आहे. म्हणजेच काय तर शब्दांचे सुंदर दान पडले आहे. इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दोकराने. शेवटी लेखिका म्हणतात, गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.